मला असा गिफ्ट दिला, दाखवस ना. हा हे बघा, इकडनंच घेतला आम्ही. थोडी आमची भांडणं आली तिकडे, कारण की ना बोलो गणपती बाप्पा. मुंबईतील पहिला गणेशोत्सव केशवजी नाईकचा 133 वर्ष झाली या गणपतीला. फॅन भेटले बघू शकता, मस्त. गांधीजीची हवा डोस झाली. गांधीजीला तिकीट लागलाय. काय लागला घे, लागला. गांधीजींना खोकला झालाय, वय झालंय. बोरिंग लोक होते ना आमच्यासोबत म्हणून जा एकदा. तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? तर आम्ही बर्थडेचा व्लॉग तर पोस्ट केलाय आणि आज आम्ही चाललोय गणपतींना. मुंबईच्या सर्व मोठे गणपती बघायचे आपल्याला. तर बघू कोणते कोणते गणपती आपण बघणार ते. अजून साई आलेलं नाही, बाकी आम्ही सगळे आलोय. आणि आता 8वा दिवस आहे तर गर्दी असेलच थोडीफार नाही, जास्तच असेल. तर बघू आपण दर्शन कुठे कुठे भेटेल आणि कसं भेटेल ते. आता आम्ही सगळे भेटलोय परेलला. परेल स्टेशनला आहे. पहिलाच गणपती बघायला परेलचा सम्राट. 25 फुटाची मूर्ती आहे गाईस. सिंह एवढा पण नाही, सिंहाच्या तोंडा एवढा पण अमय नाही आमचा. आमच्या जिमीला उभं केलं तर सिंहासमोर किती गणपती बघायला आलेत की खरेदी करायला आलेत समजत नाही. आगमनाला गेलेलो चिंतामणीच्या तिथे पण नाही, त्यांचं मोबाईलच्या शॉप मध्ये. आता पण इथे पटेली करतात दोघं. पाटिल फैमिली. इतना ही है भैया, इतने में इतना ही है, इतने में इतना ही चाहेगा. एकच आहे तू बोलला, एकच आहे. म्हणून नुसती शायनिंग मध्ये पावडर पण एवढी लावली. नुसती पावडर नुसती पावडर. थांब. आणि अमयची आता इथे ट्रीटमेंट करायची आहे. थांबा दाखवते गाईस. अमयची केस पण अशी झाली बघायचे गाईस. आता अमयचं टाकलं लवकर असं होणार आहे. जर त्यांनी चांगली ट्रीटमेंट केली तर जाऊन त्याची केस अशी छान होती. नाहीतर मग त्याला इथून इथेच जायचं. नाही तर मग ते झालं तर मग इथे. आणि जर जास्तच एक्स्ट्रा ट्रीटमेंट केली की हे भूत जंगल होणार असं. भुसकाट पण नाही दिसणार. बघू तोंड अमय, तुला कोणती ट्रीटमेंट करायची? अशी कशी? अशी चांगली आहे, ही चांगली आहे. तर माझी चॉईस आवडलेली आहे फायनली. बऱ्याचशा महाराजाला आम्ही लाईन लावली आता. थोडीफार लाईन आहे, म्हणजे हाय नॉर्मल, जास्त नाही. बघू किती वेळ जातो. आणि तिकडे जेवण होतं, आम्ही जेवणाच्या लाईनीत पहिले उभं राहिलेलो. तिकडनं एक पोरगी आली आणि सांगून गेली की जेवणाची लाईन आहे. मग आम्ही तिकडनं निघालो आणि इकडे आलो. आणि एक आमच्यासोबत आलेला अक्कू उपता. हा बोलतोय 2 वाजता करत आता 10:40. गाईस आता जरा आता आपल्याला दर्शन भेटतंय, सेटिंग लागते. गाईज सूरज आणि दीदी आतमध्ये गेले आणि आम्ही तिघं राहिलो बाहेर. ओळख करतो आम्हाला. आता या भावासोबत ओळख करतो, म्हणजे पुढच्या वर्षी कसं आम्हाला डायरेक्ट दर्शन देईल तो. बाई तुझं व्लॉग मध्ये पण घेतला आम्ही. आलो आपण परेलच्या महाराजाला. कसला भारी आहे बघा. बोल ना काय बोलली परेलच्या महाराजाला आलोय. या वर्षीची मूर्ती खूप भारी आहे बघा. हे बघा एवढी मोठी मूर्ती आहे. खतरनाक बनवली. मस्त डेकोरेशन पण छान केलं त्या लोकांनी. अरुण दत्ते बनवली आरसीची मूर्ती. खूप सुंदर पागल आहे हा. एवढे फोन करायला आणि नंतर गलती होगी. दुसरे कॉल पे बिजी है, हम लोग का कॉल नहीं उठा रहा है. चल गाईज आता खातोय चायनीज भेल. गोटी मंचुरियन दाखवच नाही. गोटी मंचुरियन चटणी नाही त्याच्यावर मी खात नाही.
गोटी मंचुरियन. काय उभा अमय मारतायत भाई. डायरेक्ट गेम काढणार असं वाटतं कोणाच्या तरी पोराला आता वरून उचलून तू खाली फेकणार. हात काढला तर नुकसान होईल. हा ना बाबू. हे बघ आपला मॅम भाऊ मला कंबर दुखते. खाली बस आणि काय बस खाली बस तोपर्यंत परत उभा राहा, परत पुढे जाऊन परत काय मॅगू कोणी माझा कधी यार चालू करतील यार बेंच. आली तर एवढे जण एकत्र जाणार पाहिजे ते नाही. चलो आगे मी सादर करीत आहोत जिवंत चलचित्र देखावा. ही आहे समृद्ध देवीची मूर्ती. महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील तुंबाड येथील हे मंदिर. या देवीचा लाडका पुत्र आहे हस्तर. परेलच्या विघ्न आणि ते चलचित्र मी आता परळच्या विघ्नार्थाला जाऊन आलो. थोडी आमची भांडणं आली तिकडे, कारण की ना दीदी सूरज आणि साईला डायरेक्ट पुढे गेलेले असताना पूर्ण मंडपाच्या इथपर्यंत गेलेले असताना बाई त्यांना खेचून बाहेर काढलं. म्हणून स्नेहाने जरा राडा केला तिथे. तर आता स्नेहा भडकली बोलणार मी, हा माझ्यावर मिळतो. कारण की स्नेहा डायरेक्ट काय बी बोलते लॉग मध्ये. असू दे ना, माहिती त्यांना समजलं. तर आता आपण आलोय परळच्या राजाला. तिकडचा सीन तुम्हाला थोडासा दिसेल त्याच्यामध्ये, कारण की फुल लपून गेलं बाई. फुल ते तुंबाड मूवी आहे ना, त्याचा सीन दाखवलेला त्याच्यात. गाडा केल्यावर थोडासा मी व्हिडिओ शूट तर केलाच होतो, झालाच पाहिजे बाई. असंच थोडी ना सोडणार. आम्ही तर स्नेहाला बोलवतो ते पण नको करू, कारण की व्हिडिओ अलाउड नव्हती. पण स्नेहाने लपून काढली आहे. स्नेहा ऐकत नसते कोणाला. तर आता परळच्या राजाला आपलं डॅश मध्ये बाई डायरेक्ट दर्शन होतंय का ते, कारण की एक जण आहे ओळखीचा साईच्या, बघू देतोय का. तर चला मी डायरेक्ट पद्धतशीर मध्ये आतमध्ये आलोय. पुढे कसं आता पुढे थोडी तर लावावीच लागणार, कारण की आपण अंबानीची पोरं नाही. माझी ओळख होती नाही ते. तर चला. माझा एक फ्रेंड राहतो इथे खूप जुनावाला, जाम बच्चन देते जाम. तर रोशन नावाचा माझा एक मित्र राहतो. माझा पण. त्याच्या ओळखीवर आलं. माझा पण संतोष. तो पहिला टिकटॉक स्टार होता. माझा पण एक मित्र राहतो आपला, हा संतोष. आम्ही आलो परेलच्या महाराजाला. लाकडाचा आहे काय असं बोल ना. काय सेम टू सेम फुल राम मंदिरची सिस्टीम केली आहे. एकच काढलाय. आता आलोय लालबागमध्ये पूर्ण, आणि पहिलाच दर्शन घेणार आहे गणेश गल्ली म्हणजे मुंबईच्या राजाचं. इथे डायरेक्ट आम्ही पास काढून जातो. 20 रुपये पास आहे. पास काढून डायरेक्ट एंट्री करायची. बघू, पास काढूया आणि डायरेक्ट आतमध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला. पास घेतलाय गणेश गल्लीचा आणि इकडनं आता चाललोय. गणेश गल्लीवरनं डायरेक्ट. हे चल 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 चल. ईशान पागल नंबर दिला त्यांनी. हे बघ मीना काकी. मी मीना काकी लावली. आमची मीना अक्के. स्नेहा बघ इथे वरती असं.
कसं कसं छैया 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 छैया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती बोल 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 22 फूट वाले की मुंबईच्या राजाचा बोल. हे कोण बोलणार आहे? बोल माझा आवाज नाही ना. बोलना जोरात. मुंबईच्या राजाचा. स्टार है ना ये, इसका पहला फोटो आमच्या मोबाईल मध्ये घे. चालेल चालेल दोघांच्या मोबाईल मध्ये फॅन भेटलेत बघू शकता मस्त. एवढेच फॅन आलेत भाई. बर्थडेच्या आधी मी इथे आलतो आणि स्नेहाला असा गिफ्ट दिला. दाखवस ना. हा हे बघा इकडनंच घेतला आम्ही आणि हे पण दिलं. चल तेजू कायच्या राजाला आलं. यावेळेची मूर्ती उभी आहे. गांधीजी भेटलेत आम्हाला. चिंतामणीच्या गेटला तर आलोय पण एवढी रश बघून एवढी पुढपर्यंत लाईन बघून वाटत नाही आमचं काय होईल. काय करायचा विचार करतोय जायची की नाही आतमध्ये. समोर तिकडे काळा चौकीचा महागणपती आहे तिथे जायचा विचार चालू आहे. पण स्किप केला कारण की खूपच गर्दी होती. काय बेकार म्हणजे डायरेक्ट त्या कमानीच्या इथून गर्दी होती ना तिथून लाईन चालू होती. तर आता आम्ही आलो काळा चौकीला. काळा चौकीला पण खूप लाईन आहे पण आम्ही डायरेक्ट आलो आतमध्ये कारण की आपला गावचा एक भाऊ आहे हा तो असतो गेटवरती म्हणून बघू आता डायरेक्ट आपल्याला दर्शन भेटते इथे. वरती काय सुरत एक कांदा वगैरे जरा तिकट लागलं. गांधीजीची हवा डोस झाली. गांधीजीला तिकीट लागलाय. नाही तिकीट नाही. नाही पप्पा पुढे बोल ना. मी मम्मी इथे. ते दुसरे बनले ते कोण होतं? 10 जण आलोय. इथे साईड हे हा ढवळी नगरचा आहे. मला माहिती आहे ढवळी नगरचा आहे. अरे धागा पडला बघ ना. हे चल चल टाइम मला घालू जाऊ मी घेऊन काठी पण दे ना मला.
एक काम कर, घे त्याचं काढून. हाय धवली. अरे लागला लागला घे लागला लागला. अरे रे वाचे. अरे इकडे बघ ना, इकडे लागला. पैसे घ्यायचे आता आपले पैसे घे. मी पण हे दादा लपडा नाही करायचा. अरे खोकला झाला माझा. गांधीजींना खोकला झालाय, वय झालंय. गांधीजींना आवडी पण गळतो. चल चल टाइम. जाऊ का? हा? हा? सांभाळून जाऊ. हे सांभाळून जावा रे पोरांनी. स्नेहाच्या बहिणी, स्नेहाच्या बहिणी तर स्नेहाच्या बहिणी आहेत. ए तुझ्या बहिणी आहेत ना? स्नेहा तुझ्या बहिणी आहेत ना? आता खेतवाडीत चाललोय. आता खेतवाडीत आपल्याला सगळीकडे दर्शन भेटणार डायरेक्ट, कारण की साईची ओळख आहे तिथे. माझी नाव साई तिथेच राहतो का? नाही, फाटली साईची जाऊ दे. साई आपल्याला देणार तिथे. जायचं नंतर बघू. आलोय खेतवाडीत आणि स्नेहा झोपलेली गाडीतच खेतवाडीत. आणि ती गाडी ते पुढे साई आपल्याला कॉल फिरवतोय, कुठे कुठे दर्शन देतोय बघू साई आपल्याला. मागच्या वर्षी माझी चप्पल गेलेली, मागच्या वर्षीचा व्लॉग पण आहे आपल्या चॅनलला. यावर्षीचा व्लॉग पण लवकर येईलच आपल्या चॅनलला. तर बघू आता पहिला कोणता गणपती आपण जाऊ. 35 फूट खेतवाडीची 5वी गल्ली. चलो. घोर तपस्या की. ओम नमः शिवाय. मांगो. भगवान शिव जी के वरदान से मुझे कोई नहीं मार सकता. मेरा त्यांचे दर्शन झालंय. पुढे व्हा, पटापट पटापट चालत राहा. एक विशिष्ट बात बतानी तो रही गई. इस छोटी सी गली के प्रवेश द्वार पर देखा होगा 360 डिग्री घूमने वाला पहला गणपति. गली छोटी होने की वजह से हम यहाँ तो घुमा नहीं सकते, पर आगमन के वक्त इस 25 फुट के गणपति की मूर्ति को 360 डिग्री घुमाकर इस छोटी सी गली के अंदर यहाँ स्टेज तक कैसे लाए, इसका वीडियो हम बताते हैं. खेतवाडीचा सम्राट मस्त मूर्ती. आता आलोय आम्ही मुंबईचा सम्राट बघायला. 2-3 बाकी आहेत अजून मोठे थोडे, ते बघून डायरेक्ट घरी जाणार आहे, कारण की यांना घरी जायचं आणि स्नेहाला कामावरती जायचं आहे. तर आता पहिले गणपती बघू आम्हाला. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती खेतवाडीचा मोरया. मोरया. मस्त मूर्ती.
घरी गेलेत आणि आता आम्ही सगळ्यात म्हणजे मुंबईमध्ये पहिल्यांदा गणेशोत्सव जिथे म्हणजे चालू झाला ना, जिथे स्थापना झाली ना गणेशोत्सव, तिकडे आलोय तर चाळीमध्ये, जिथे चाळीमध्ये गणपती बसायचा पहिले स्टार्टिंगला. मुंबईतील पहिला गणेशोत्सव केशवजी नाईक का 133 वर्ष झाली या गणपतीला. 1800 म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव इथून चालू झाला मुंबईमध्ये. बघा. आणि या पालखीतून गणपती विसर्जन पण होतं आणि आगमन पण. आगमनच आहे. हां. आणि आहे गणपती. आता आम्ही चाललो घरी, कारण की वाजले सकाळचे 7 वाजून गेले आणि स्नेहाला कामाला जायचं म्हणून स्नेहाची पामली आहे जरा. आम्ही तर मस्त जाऊन झोपणार आहे म्हणून स्नेहाची पामली आहे, आम्ही झोपणार आहे म्हणून. तर स्नेहाला जरा उदास झाली आहे, तर मग काय बोलत नाही. स्नेहा चिडचिड करते. माझे नखातनं दोन्ही ह्याच्यातनं हे काढलं, रक्त काढलं आहे. हे बघा, या पण नखात रक्त साकाळलं आणि हे आत्ता जस्ट केलं आहे. हे बघा, हे बघा असे इथे. तर ते होत राहतं आमचं. तर तुम्ही व्लॉग कंटिन्यू बघितला असेल तर तुम्ही खूप सारे गणपती बघितले असेल व्लॉगमध्ये. तरी आम्ही खूप सारे गणपती मिस केले, कारण की गेलोच नाही आम्ही तिथे. असे बोरिंग लोक होते ना आमच्यासोबत म्हणून. मग जा एकदा. हां, चालेल. आता बोल परत कधी मला कुठे चल व्लॉग एंड करा. व्लॉग एंड कर. तर आम्ही जास्ती गणपती नाही फिरलो. मला तो चिंतामणीला जायचं होतं, पण चिंतामणीला पण नाही गेलो, कारण की खूपच लाईन होती, खूप म्हणजे खूप. म्हणून नाही जायला भेटलं. पण खेतवाडीत केले आम्ही बऱ्यापैकी आणि मुंबईचे पण केले, फक्त चिंतामणीच नाही केला. बाकी तर सर्व केले. आणि लालबाग तर मी करतच नाही, मी नाही जात लालबागला. तर आपण व्लॉग इथेच एंड करूया. व्लॉग कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर बोल बाय गाइस, गुड नाईट. गुड नाईट. तुला कामावरती जायचं आहे बाई. तुला कामावरती जायचं आहे. इथे गुड नाईट नसते होत. आम्ही झोपणार, आमच्यासाठी गुड नाईट. चला बाय.